काही उकिरड्यापेक्षाही गलिच्छ काही दुकाने, मामलेदार कचेरी, पोलीस चौकी, ताडीघर, विकास विभागाचे कार्यालय, दारूचा गुत्ता, कॉलेज रस्त्यावरून जाणाऱ्याला बहुधा एवढ्याच गोष्टी दिसत. थोड्या अंतरावर एका घनदाट आमराईत एक कच्चे घरही होते. त्याची पाठ रस्त्याच्या बाजूला होती. त्याचा दरवाजा जंगलाच्या बाजूला होता. त्याला दारे नव्हती. पावसाळ्यात शेतमजूर झाडांखालून उठून या घरात येत व जुगार खेळत. इतर वेळी ते रिकामे असे. अर्थात ते जेव्हा रिकामे असे तेव्हाही लोक त्याला रिकामे राहू देत नसत. स्त्री पुरुष मंडळी संधी साधून त्याचा मनसोक्त वापर करीत असत. शिवपालगंजच्या लोकांनी या घराला जे नाव दिले होते ते हेनरी मिलरलाही थक्क करून सोडणारे होते. त्यात गार पाणी मिसळून कॉलेजच्या एका प्राध्यापकाने त्याला प्रेमभवन असे नाव दिले होते. उकिरडे आणि प्रेमभवन यांच्या दरम्यान असणाऱ्या रस्त्याच्या या भागाला शिवपालगंजचा किनारा नुसता स्पर्श करीत होता. अस्सल शिवपालगंज रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला होतं. वैद्यजींच्या बैठक खाण्यातच खरं शिवपालगंज होतं. बैठकीपर्यंत पोचण्यासाठी अरुंद गल्ली बोळांतून जावे लागे. त्यांच्या दोन्ही बाजूंना छपरे असलेली अव्यवस्थित ओबडधोबड घरे होती. त्यांच्या ओसऱ्या वाढवण्यात आल्या होत्या. त्यांनी गल्लीवर अतिक्रमण केलं होतं. आपल्या सीमेच्या आसपास मोकळी जमीन सापडल्यास नजर चुकून 2-4 हात जमीन गडप केली पाहिजे या तत्वज्ञानाची अंमलबजावणी या घरांनी केली होती. ही गल्ली अचानक एका मैदानात विलीन होत होती. तेथे निंबाची 3-4 झाडे होती. ती इतकी झपाट्यानं वाढत होती की त्यावरून वन महोत्सवांची प्रथा सुरू होण्यापूर्वी लावण्यात आली होती. कोणताही पुढाऱ्याचा अथवा अधिकाऱ्याचा स्पर्श त्यांना झालेला नव्हता आणि वृक्षारोपण व छायाचित्रण यांच्या तावडीतून ती सटकली होती हे सिद्ध होतं. या हिरव्यागार भूभागात एका घराने मैदानाची एक संपूर्ण दिशा अशी काही व्यापली होती की तिकडून पुढे जाणं कठीण होतं. हे घर वैद्यजींचं होतं. त्याचा दर्शनी भाग पक्का आणि खेडेगावच्या दृष्टीने पुष्कळच रुबाबदार होता. मागील बाजूंच्या भिंती कच्च्या मातीच्या होत्या आणि त्यांच्या मागे उकिरडे असावेत अशी शंका येईल. डोळे दिपविणारे विमानतळ आणि चकचकीत हॉटेले यांच्याद्वारे जशा प्रकारचे सिम्बॉलिक मॉडर्नायझेशन म्हणजेच प्रतिकात्मक आधुनिकीकरण या देशात होत आहे त्याचा प्रभाव या घराच्या वास्तुकलेवरही पडला होता आणि त्यावरून दिल्लीपासून गल्लीपर्यंत कार्य करणारी देशी बुद्धी सर्वत्र एकसारखीच आहे हे सिद्ध होत होतं. घराच्या या पुढच्या भागाला बैठकखाना किंवा बैठक असे म्हणत असत. त्यात चबुत्रा, व्हरांडा व एक दिवाणखाना यांचा समावेश होता. दगड विटा वाहणाऱ्या मजुरालाही बैठक ही नुसती दगड विटांची इमारत नाही हे माहीत होतं. नंबर 10 डाउनिंग स्ट्रीट, व्हाईट हाऊस, क्रेमलिन ही घरांची नावे नसून शक्तींची नावे आहेत. पोलीस चौकीवरून रुप्पन बाबू परत आले तेव्हा दरबारामध्ये म्हणजेच ओसरीवर गर्दी जमलेली त्यांना दिसली. त्यांची पावले भरभर पडू लागली. धोतर फडफडू लागलं. बैठकीत येताच आपले मामे बंधू रंगनाथ हे ट्रकमधून शहरात आले आहेत आणि वाटेत ड्रायव्हराने त्यांच्याकडून 2 रुपये लुबाडले आहेत असं त्यांना कळलं. एक मर्तुगडा इसम मळकट बनियान व चड्ड्या पट्ट्यांची चड्डी घालून बसला होता. नोव्हेंबराचा महिना होता आणि संध्याकाळचा गारठा पसरू लागला होता. परंतु तो बनियानमध्ये खूप खुश दिसत होता. त्याचे नाव मंगल होते, पण लोक त्याला शनिचर म्हणजे शनेश्वर किंवा शनी म्हणत. त्याचे केस पिकू लागले होते आणि पुढचे दात पडले होते. वैद्यजींच्या बैठकीत बसून राहणं हेच त्याचं काम होतं. तो बहुधा नुसती चड्डी घालूनच बसलेला असे. आज त्याने बनियन चढवलेली पाहून शनिचार फॉर्मल म्हणजेच औपचारिक बनू इच्छित आहे हे रुप्पन बाबूंनी ओळखलं. त्याने एका दमात रुप्पन बाबूंना रंगनाथावर कोसळलेली आपत्ती सांगून टाकली आणि आपल्या उघड्या मांड्यांवर तबल्याने काही अवघड बोल काढत तो हळूहळू म्हणाला, बद्री भैया असते म्हणजे मज्जाच आली असती. रुप्पन बाबू चटकन रंगनाथाला म्हणाले, तू जे केलंस ते योग्यच केलंस रंगनाथ दादा. 2 रुपये देऊन सगळी भानगड मिटवून टाकलीस, तेच बरोबर झालं.
उगीच उठल्या सुटल्या मारामारी करणं चांगलं नाही. रंगनाथ रुप्पन बाबूंना 2 वर्षांनंतर भेटत होता. रुप्पन बाबूंचे गांभीर्य ही दिवसभरातील सर्वात मजेदार घटना आहे असे समजून रंगनाथ म्हणाला, खरं म्हणजे मी मारामारीच करणार होतो, पण मग तो विचारच सोडून दिला. रुप्पन बाबूंनी मारामारीतील विशेषज्ञ या नात्याने हात वर उचलून म्हटलं, तू योग्यच केलंस. असल्या या भांडणांमुळेच स्टुडंट कम्युनिटी बदनाम होत असते. रंगनाथाने आता त्यांच्याकडे लक्ष देऊन पाहिलं. खांद्यावर टाकलेला धोतराचा सोगा, नुकतेच खाल्लेले पान, केसांत घातलेले अनेक लिटर तेल, स्थानिक गुंडगिरीच्या कोणत्याही स्टँडर्डने ते होतकरू दिसत होते. रंगनाथाने विषय बदलण्याचा प्रयत्न करीत म्हटलं, बद्री दादा कुठं आहेत? दिसले नाहीत मला. शनिचरने आपली चड्डी झटकायला सुरुवात केली. जणू काही मुंग्यांना तो हाकलून लावू इच्छित होता. डोळे किलकिले करीत तो म्हणाला, मला देखील बद्री भैयांची आठवण येते. ती असते तर एव्हाना. बद्री दादा कुठं आहेत? रंगनाथाने त्याच्याकडे लक्ष न देता रुप्पन बाबूंनाच विचारलं. रुप्पन बाबू बेपर्वाईने उत्तरले, शनिचार सांगून तर राहिलाय. मला विचारून काही ते गेलेले नाहीत. कुठेतरी गेलेत खरे. बाहेर गेले असतील. येतील परत उद्या परवा, तेरवापर्यंत परत येतीलच की. त्यांच्या त्या बोलण्यावरून बद्री हे त्यांचे सख्खे भाऊ आहेत आणि त्यांच्या बरोबर एका घरात राहतात हे कळणं कठीण होतं. रंगनाथाने एक दीर्घ उसासा सोडला. त्याने एक दुसराच प्रश्न विचारला, आता तू कितवीत आहेस? त्यांच्या हावभावांवरून त्यांना हा प्रश्न आवडला नसल्याचं स्पष्ट दिसत होतं. ते म्हणाले, 10वीत आहे. तू म्हणशील की 10वीत तर तू 2 वर्षापूर्वीही होतास. पण मला तर शिवपालगंजमध्ये या वर्गातून बाहेर पडण्याचा मार्गच दिसत नाही. तुला या कॉलेजची कल्पना नाही. लबाड आणि बदमाश यांचा तो अड्डा आहे. शिक्षक अभ्यास घेण्याऐवजी राजकारण खेळण्यातच दंग असतात. अहोरात्र बाबांच्या डोक्याशी येऊन कटकट करत असतात. इथं परीक्षेत कोण पास होणार? आतल्या खोलीत वैद्यजी रोग्यांना औषधं देत होते. ते तेथूनच एकदम उद्गारले, शांत रहा रुप्पन, या अव्यवस्थेचा आता शेवट होणारच आहे बघा. जणू आकाशवाणीच होत होती. भिवू नकोस वसुदेवा, कंसाचा काळ लवकरच जन्माला येणार आहे. रुप्पन बाबू शांत झाले. रंगनाथाने खोलीकडे तोंड करून मोठ्यानं विचारलं, मामाजी, या कॉलेजशी तुमचा काय संबंध? संबंध? खोलीत वैद्यजींचे हास्य जोरात दुमदुमले. या कॉलेजशी माझा काय संबंध आहे हे तू जाणून घेऊ इच्छितोस? रुप्पन, रंगनाथाची जिज्ञासा पूर्ण कर बघू. रुप्पनने मोठ्या ऑफिशियल पद्धतीनं सांगितलं, बाबा कॉलेजचे मॅनेजर आहेत. शिक्षकांचे येणं जाणं त्यांच्याच हातात आहे. रंगनाथाच्या चेहऱ्यावर आपल्या या बोलण्याचा काय परिणाम होतो याचा अंदाज घेत ते पुढे म्हणाले, असा मॅनेजर सबंध देशात मिळायचा नाही. सरळ माणसाशी अगदी सरळ आणि बदमाशाशी सवाई बदमाश. रंगनाथाने ही माहिती निमूटपणे पचवली आणि काहीतरी बोलायचं म्हणून तो म्हणाला, आणि कॉपरेटिव्ह युनियनची काय स्थिती आहे? तिचेही मामाच कुणीतरी होते ना? होते नव्हे, आहेत. रुप्पन बाबू जरा कडवटपणे म्हणाले, मॅनेजिंग डायरेक्टर होते, आहेत आणि पुढेही कायम राहतील. वैद्यजी होते, आहेत आणि राहतील. इंग्रजांच्या राजवटीत ते इंग्रजांविरुद्ध श्रद्धा व्यक्त करीत असत. देशी राजवटीत ते देशी अधिकाऱ्यांविषयी आदर दाखवू लागले. ते देशाचे जुने सेवक होते. दुसऱ्या महायुद्धात जेव्हा भारताला जपानपासून धोका निर्माण झाला होता, तेव्हा त्यांनी दूर पूर्वेत लढण्यासाठी पुष्कळ सैनिकांना भरती केलं होतं. आता जरुरी पडल्यास रात्रीतल्या रात्री ते आपल्या राजकीय गटामध्ये शेकडो सभासदांना भरती करून घेतात. पूर्वी देखील न्यायालयात ज्युरी व असेसर बनून, दिवाणी खटल्यांत इस्टेटींचे विश्वस्त किंवा राखणदार बनून आणि गावच्या जमीनदारांपैकी पाटील तलाठी बनून ते जनतेची सेवा करीत असत. आता ते कॉपरेटिव्ह युनियनचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि कॉलेजचे मॅनेजर होते. त्यांना पदाधिकाऱ्यांचा मोह नव्हता. त्यामुळे वस्तुतः या अधिकार पदांवर राहण्याची त्यांची मुळीच इच्छा नव्हती. परंतु त्या भागात ही कामे जबाबदारीने पार पाडणारा दुसरा कोणी माणूसच उपलब्ध नव्हता आणि तेथे जेवढे नवयुवक होते तेवढे सगळे देशातील इतर तरुणांप्रमाणे निरुपयोगी होते.
म्हणूनच त्यांना म्हातारपणी ही अधिकारपदे सांभाळावी लागत होती. म्हातारपण? वैद्यजींच्या बाबतीत या शब्दाचा वापर केवळ गणिताच्या नाईलाजामुळे करावा लागत होता. कारण तसे त्यांचे वय 62 वर्षांचे असले तरी राजधान्यांमध्ये राहून देशसेवा करणाऱ्या शेकडो महापुरुषांप्रमाणे एवढे वय होऊन सुद्धा ते जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत आम्ही म्हातारे होणार नाही, आणि जोपर्यंत लोक आमची अशी खात्री पटवून देणार नाहीत की तुम्ही खरोखरीच निधन पावला आहात तोपर्यंत आम्ही स्वतःला जिवंत समजून देशसेवा करीत राहू. प्रत्येक थोर राजकारणी पुरुषाप्रमाणे त्यांना राजकारणाचा तिटकारा होता आणि ते राजकारणी लोकांची टिंगल करीत असत. गांधीप्रमाणे त्यांनी आपल्या राजकीय पक्षात कोणतेही अधिकारपद ग्रहण केलं नव्हतं, कारण तेथे तरुण रक्ताला प्रोत्साहन देण्याची इच्छा होती. परंतु सहकारी संस्था आणि कॉलेज यांच्या बाबतीत लोकांनी त्यांना भाग पाडलं होतं आणि त्यांनी नाईलाजाने ती पदे स्वीकारली होती. वैद्यजींनी रोगांचे 2 वर्ग पाडले होते, प्रकट रोग आणि गुप्त रोग. ते प्रकट रोगांची प्रकटपणे व गुप्त रोगांची गुप्तपणे चिकित्सा, रोगपरीक्षा व औषध योजना करीत असत. रोगांच्या बाबतीत त्यांची अशी थिअरी होती की सगळे रोग ब्रह्मचर्याच्या नाशामुळेच होतात. कॉलेज विद्यार्थ्यांचे निस्तेज व खप्पड चेहरे पाहिल्यानंतर त्यांच्या या थिअरीला बहुधा जोर चढे. या मुलांचे आरोग्य गरिबीमुळे व चांगला आहार न मिळाल्यामुळे ढासळले आहे असे कोणी म्हटल्यास ते आडवळणाने ब्रह्मचर्याचे महत्त्व नाकारीत आहे असे ते समजत. आणि ज्या अर्थी ब्रह्मचर्य न मानणारा माणूस बदफैली असतो त्या अर्थी दारिद्र्य व पौष्टिक आहाराचा अभाव ही कारणे सांगणारा माणूस यांच्या मते बदफैलीच ठरत असे. एके दिवशी त्यांनी रंगनाथालाही ब्रह्मचर्याचे फायदे समजावून सांगितले. त्यांनी एक विचित्र शरीरशास्त्र त्याला सांगितलं. त्यातील हिशेबाप्रमाणे अनेक मण अन्न खाल्ल्यानंतर काही छटाक रस तयार होतो. त्या रसापासून रक्त, त्या रक्तापासून आणखी काही, आणि अशा प्रकारे सरते शेवटी वीर्याचा एक बिंदू बनतो. वीर्याचा एक थेंब तयार करण्यास जेवढा खर्च येतो तेवढा एक ॲटम बॉम्ब बनवण्यासही येत नाही. हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. हिंदुस्थानाजवळ जर कोणती अत्यंत मौल्यवान वस्तू असेल तर ती वीर्य ही आहे, याविषयी रंगनाथाची खात्री पटली. वैद्यजींनी त्याला सांगितलं, वीर्याचे हजारो शत्रू आहेत आणि सारे त्याला लुटायला टपले आहेत. जो कोणी मोठ्या हिकमतीनं आपलं वीर्य सांभाळील त्यानं आपलं संपूर्ण चारित्र्य सांभाळलंय असं समज. त्यांच्या एकूण संभाषणावरून असं लक्षात आलं की पूर्वी हिंदुस्थानात वीर्य रक्षणावरती खूप भर असे आणि एकीकडे दुधातुपाच्या तर दुसरीकडे वीर्याच्या नद्या वाहत असत. त्यांनी शेवटी एक श्लोक म्हटला. त्याचा अर्थ असा की वीर्याचा एक थेंब खाली पडण्याने माणूस मरून जातो आणि एक थेंब उचलून घेण्याने जीवन प्राप्त होतं. संस्कृत श्लोक ऐकताच शनिचराने हात जोडून म्हटलं, जय भगवान की. त्याने आपले डोके जमिनीवर टेकलं आणि श्रद्धेच्या आवेशात आपल्या शरीराचा मागला भाग छताच्या दिशेने वर उचलला. वैद्यजींना आणखी जोर चढला व ते रंगनाथाला म्हणाले, ब्रह्मचर्याच्या तेजाचं काय वर्णन करावं. काही दिवसांनी तू आरशात आपलं तोंड बघ, म्हणजे तुला कळून येईल. रंगनाथ मान डोलावून आत जाण्यास निघाला. आपल्या मामांचा हा स्वभाव त्याला पूर्वीपासून माहीत होता. रुप्पन बाबू दारात उभे होते. त्यांच्यावर वैद्यजींच्या व्याख्यानाचा काहीच परिणाम झाला नव्हता. त्यांनी हलक्या आवाजात रंगनाथला म्हटलं, चेहऱ्यावर तेज आणण्यासाठी आजकाल ब्रह्मचर्याची काय जरुरी आहे. क्रीम पावडर लावूनही ते सहज आणता येते बरं का.